महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या दृष्टीने एक फार मोठा कवी गेला, ज्यानं आपल्याला कवितेवर प्रेम करायला शिकवलं, स्वतःवरही प्रेम करायला शिकवलं आणि जीवनावरही प्रेम करायला शिकवलं. परंतु माझ्या दृष्टीनं माझे पाडगावकर गेले. एखादा इतका मोठा कवी आणि इतकं मोठं ग्लॅमर ज्यांनी अनुभवलं त्यांना मला तिथे त्या अवस्थेत बघणं हे शक्य नव्हतं. मी अक्षरशः आत गेले, 2 पावलं मागे आले आणि मी पाहू नाही शकले त्यांना. अतिशय प्रेमळ मनुष्य, अतिशय उमदा मनाचा, अतिशय स्वच्छ असा मनाचा माणूस, जे काय ते मन मोकळं बोलणारा माणूस आणि थोर कवी, एक्स्ट्रॉर्डिनरी असं लिखाण करणारा ग्रेट कवी हरपला. आमचं आज फार मोठं नुकसान झालंय. पाडगावकरांच्या जाण्यामुळे काव्यविश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झालेली आहे. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा जिप्सीसारखा काव्यसंग्रह अभ्यासाला होता. तर कवितेची वाट या जुन्या पिढीपासून आम्हाला मिळालेली आहे. अकोला 50 किलोमीटर अंतर आहे, पण पाडगावकर, करंदीकर, बापट यांचा कार्यक्रम आहे काव्यगायनाचा अकोल्याला, तर आम्ही अकोटून यायचे. मी जो मोठा झालो तो पाठ्यपुस्तकातून त्यांच्या कविता वाचत किंवा त्यांची गाणी जी आकाशवाणीवरून ऐकायचो. कविता ही अनेक अंगाने बोलू शकते याची जाणीव असणारा जो कवी असतो. कसं असतं की कविता बाबतीत अट्टहास असतो की आम्ही लिहितो तीच कविता किंवा अमुक प्रकार म्हणजेच कविता. पण कविता ही कवीपेक्षा नेहमीच मोठी असते आणि तिच्या अनेक शक्यता असू शकतात. हे ज्या मोजक्या कवींना उमगलेलं होतं त्यामधले पाडगावकर हे खूप मोठं नाव होतं असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.